या सकाळी सकाळी गरमागरम नाश्ता करायला. असं मस्त मिरचीचं लोणचं मी हे व्हिडिओ चालू करायच्या आधीच घेतलेलं आहे बघा, की बनवलेलं आहे. तरी 2 महिने झाले त्याला. छान असं मुरलं. आज पहिल्यांदाच टेस्ट बघायची. या खायला मंडळी. आजचा वार बुधवार, सकाळ सकाळचा आपला नाश्ता. एवढा पसारा पडलेला आहे मंडळी. हे बघा घरामध्ये सगळं आवरायचं आहे आता. बघू शकतो, पण ते काम करताना पण ह्या कामाकडं पण लक्ष पाहिजे. आता तुळशीवर एवढी धूळ बसली होती, हे सगळं काढून घेतलं आपण. अशा अगरबत्तीच्या काड्या ते सगळं, आणि तुळस धुवून घ्यायची. ती पण एक विष्णूचाच अवतार आहे. भगवान विष्णू विराजमान झालेले असतात तुळशीजवळ. त्यांना पण नेहमी नेहमी आपण स्वच्छ ठेवणं मग गरजेचं आहे. त्याच्यातली माती पण बघा, आता काड्या वगैरे सगळं काढून घेतलं. तुळशीच्या बुडाची 2-1 महिन्यातून एकदा तरी आपण त्याची पण थोडीशी माती खालीवर केली पाहिजे. माती जर खालीवर केली ना, तुळस पण चांगली व्यवस्थित होती. कारण अगरबत्तीच्या काड्या, आपण जे फुलं वाहतो ते फुलाचं खत होऊन जातं म्हणा. पण मग जास्त कचरा पण साचतो. काही काही फुलं तसेच राहतात, झाड वगैरे देठ असले तर. ही माती चांगली आपण मस्त खालीवर करून घेतलेली. बघा अशी मस्त टवटवीत झाली. मला तर वाटतं आता मी घेतली हळद पावडर. मस्त असं पावडर, आणि हे हळदीचं पाणी घेतलं बघा. आता ही माती सगळी आपण पोकळ करून घेतलं. जे खराब झालेले मंजुळा काढून घेतल्या. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. काय नाही, तुळशीला पाणी घालताना तुम्ही माझा तांब्याने वापरलं, पण साफसफाई केली ना आपण त्याच्यातली. तर घेतलं हे भांडव. तांबे तर आहेत आपल्याकडे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेव. पाण्याला कीड पण लागत नाही. आणि तुळस पण बघा, तुम्हाला आज दाखवीन मी दिवसांनी. तुळस काय मस्त होती. पहिल्यापासून असंच ही सजावट करायला फार आवडते मला. घरातले काम पुढे द्यायचे. आता मला आवरायचा हा पसारा. सकाळची वाजली 10. तुळशीची साफसफाई म्हणजे मस्त आवरलं. आता एवढं आवरायचं आहे बघा घर. कारण घट बसणार आहे ना, खंडोबाचे चंपाषष्ठी आहे ना, त्यामुळं मग घर पण थोडं स्वच्छ ठेवायला पाहिजे. सगळा पसारा, तुम्ही म्हणता घर क्लीन दिसतं, मग या झाडता कशाला. पांढऱ्या फरशीवर लांबून व्हिडिओ घेतो ते स्वच्छ दिसतं, पण ज्यावेळेस आपण साफसफाई करतो त्यावेळेस आपल्याला कळतं हा पसारा अस्तव्यस्त झालेला. हे सगळं आवरायचं. आणि थोडे जाळे वगैरे काढायची. जाळी वगैरे तर काही नाही, पण साफसफाई करावंच लागते. त्याची सेवा करायची. मग घरामध्ये पण आपलं वातावरण चांगलं पाहिजे म्हणून सगळं काम मला. मस्त आपण ही बघा अशी पूजा केलेली तुळस आपण ही बघा इथं ठेवली. छान असं मस्त.
सकाळचा टाईम. चला मंडळी, रामकृष्ण हरी. कामं करताना बघा असं हनुमान चालीसा लावून दिली म्हणजे कामं करताना पण बोर होत नाही आपण एकटंच घरात जरी असलो तर. मस्त आजची साफसफाई असं याच्यावर सगळे मस्त असे हनुमान चालीसा वगैरे असं वेगवेगळ्या रामरक्षा वगैरे कालभैरव अष्टक असं लावून द्यायचं आणि आपण मस्त दिवसभर काम करायचं. छान वाटतं. चला मग साफसफाई करू. पण साफसफाई करत असताना असं जर आपल्याला वातावरण असेल तर खूप मस्त वाटतं, संगीतमय वातावरण. बघा आता वाजला एक. काम करत करत मी ऑनलाईन नवनाथ पारायण पण चालू केलं. म्हणजे सेवा पण होती घरात, नाही तर पुस्तक घेऊन बसत असते. पण आज काम चालू असताना साफसफाईचं. भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. हे बघा आज आमुष आहे ना, आमुष मागायला आलो असं सुपातच द्यायचं आपण, पहिली पद्धत आपली. आता कोणी नाही देत असं. गुरुवारच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण बघा पाणी न वापरता फक्त दुधाची साय, याच्यापासून मिक्सरचं पण भांडं न वापरता फक्त पातेल्यात आपण 2च मिनिटात कसं लोण्याचा गोळ बनवायचा. हे बघा याच्यात काहीच पाणी नाही. मला आता सगळं लोणी कडून झाल्यावरच दाखवलं. मध्येच फोन आला होता, मी व्हिडिओ कट केला. आज वाढदिवस असल्यामुळे फोन पण येते. खरं युट्यूब फॅमिलीशी हे बघा आपले बाकीचे राहत्या म्हणजे आपण बाकीच्यांसोबत गप्पा करू शकतो असं सहज कुठं बाहेर कोणी भेटलं. पण खरंच ह्या जगामध्ये अनोळखी सुद्धा व्यक्ती असतात. याच ताई आपल्या बहिणीसारखे, भावासारखे. म्हणूनच मी म्हटलं, जे भाऊ आहे सोन्यासारखे भाऊ आहे, चांदीसारख्या बहिणी. का आपण म्हणतो रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा आपलं बाहेरचं नातं सुद्धा आपण तसंच जोपासलं पाहिजे. मला तर गप्पा करायची सवय, त्याच्यामुळं कुठं जातो मी म्हणजे काय होतं माहिती का, आपलं जर तोंड चांगलं असलं ना, म्हणजे गोड असलं बोलायला, तर आपली लवकर ओळख होते. आणि मला म्हणूनच मग मी म्हटलं आपण सगळ्यासोबत एवढ्या ओळखी करून घेतलेल्या आहेत, आपल्याला बाहेर सुद्धा आपल्या ओळखी व्हायला पाहिजे. म्हणून मी यूट्यूब चालू केलेलं आणि ह्याच्या माध्यमातून सगळ्यासोबत मस्त अशा गप्पा. आज काय केलं, तुम्ही दिलेलं माझे जे सबस्क्रायबर झालेले म्हणजे हे पण आपल्याला सपोर्ट करते, म्हणून मग आपल्याला पण अजून चांगलं वाटतं व्हिडिओ काय केलेला. असा उद्देश मग आपल्याला जर असं लाईक पण करते आणि बघतात पण, म्हणून आपल्याला अजून चांगलं वाटतं की आपण अजून व्हिडिओ बनवायला पाहिजे. म्हणजे काहीतरी आनंद पण वाटतो. आता भरपूर जणी सांगितलेलं आम्हाला खरं 3-3, 4-4 महिने असं सबस्क्रायबर वाढले. पण आपलं आणि आपल्याला खरंच खूप असं प्रत्येक ठिकाणी गेलं तरी आपल्या मैत्रिणी अशा आहे, सगळं परिवारासारखेच आपल्याला जीव लावत्या. कुठं जातो मी फक्त आपल्याला आपला काही कामं येत नाही, पण आपला स्वभाव हा आपल्याला स्वतःसाठी खूप चांगलं आहे. आपण जे काही आपण दुसऱ्याला सांगतो ना, ह्या गोष्टी कधीच वायाला जात नाही. एकदाच यायचं, एकदाच जायचं. माणसाने माणसाशी कसं वागावं हेच आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण पुढील वाटचाल कशी करावी तर भगवंताने खूप काही शिकण्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म दिला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे, आता साफसफाई ते सगळं झालेलं आहे. आणि आपल्याला बसवायचे उद्या गट बसवायची. म्हणजे मग चंपाषष्ठी जसं नवरात्राचे गट बसवते तसं आपल्याला हे पण गट बसवायचे. ती पण तयारी बघते मी, व्हिडिओ टाकावा का नाही तो पण. कारण बाकीचे कामं असले म्हणजे घरात राहतच जातच 1-1:30 वाजेपर्यंत. काही काही कामं कधी कधी 10लाच आवरतं. म्हणजे थंडी वाजून वाजून मग थंडीमुळेच आपण जास्त वेळ लागतो आपल्याला.
वाढवायला तर वेळच लागतो. चला सगळ्या मैत्रिणी, ताई भाऊ, रामकृष्ण हरी, सगळ्याला श्री स्वामी समर्थ. तर मग भेटू. या याच्यात टाकलं आपण तुळशीपत्र. आपलं तूप झालं तयार. चमच्यात आपलं काय थोडं हे बघा. आबा रिकामा आहे आता. बाकीचे तुप बाजूला 2 ठिकाणी, देवाजवळ एक कॅन, एक किचनमध्ये. आता हे वेगळं केलं मी. हे बघा किती तूप निघालं. फक्त अर्धा लिटर दूध घेते, कारण चहा सकाळी ते एकदा घेऊन गेली म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि ते दूध तसंच असतं. मग जवळ अर्धा किलोला कमी आणि पावशेरला जास्त तूप निघाल. अशा पद्धतीचं तूप जर केलं ना, भांडी फक्त एकच पातेलं एवढं भरलं तूप करताना, काहीच नाही. भाकरी सोबत पण खूप मस्त लागते खायला. मी नाही खाते कधी कधी मनात आलं तर, पण हे पहिल्या बाया खायच्या बघा. माझ्या आईला लय आवडायची. असं जुन्या बाया खायच्या, कधीच वायाला जाऊन देत नव्हत्या. जुनी पहिली पिढी. आत्ताच्या पिढीला चटपटीत लागतं, तब्येत बिघडवायला. हे बघा किती तूप तयार झालं. एवढं तूप तयार झालं बघा. आता मस्त असं तूप तयार. आज झाली तुपाची रेसिपी झाली, तुम्हाला दाखवली. ही पण आहे आज त्याच्यातच असणार आहे आजच्या व्हिडिओमध्येच. 2 दिवसा मिळून एक व्हिडिओ आहे ना.